एखादा घाबरट माणूस आहे, अंधाराला सुद्धा घाबरतो, किंवा प्रपंचामध्ये छोटंसं संकट आलं तरी घाबरतो. मोठी संकट येतात त्यावेळी आपलं मन पूर्णपणे खचतं, आपण अगदी नाराज होऊन डिप्रेशनमध्ये निघून जातो. असे अनुभव मला वाटतंय मंदिरामध्ये येणाऱ्यांना जास्त असावेत. तर त्यावेळेला आपल्याला स्वामींचं हे वाक्य आठवलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यावेळेस आपल्या मनाला धीर येतो आणि दिलासा येतो की आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. स्वामी नेहमी आपल्याबरोबर आहेत. आणि स्वामी हे दत्तावतारी, म्हणजे आपण तसं बघायचं म्हटलं तर अनुसूया आणि अत्रींच्या पोटी आलेले दत्त हे विष्णूचा अंश, आणि रुद्राचा अंश आपले अगदी कडक आणि तापट ऋषी कोणते? दुर्वासा ऋषी. आणि ब्रह्मदेवाचे अंश त्यांचे भाऊ, त्यांचं नाव आता मला लक्षात नाही आहे. तर त्यापैकी विष्णूचा अंश जो होता तो एकमुखी दत्तात्रेय म्हणून पुढं प्रसिद्ध झाले, आणि तेच इथं पुढं स्वामी समर्थ म्हणून अवतरित झालेले आहेत. खरं बघायला गेलं तर 3 रूपं नसून एकच रूप आहे. कारण स्वामी जेव्हा गाणगापुरात गेले होते पहिल्यांदा, आता कसं आहे की संत जेव्हा देहामध्ये असतात तेव्हा त्यांची किंमत लवकर कोणाला कळत नाही.